यशोधन बाते कदाचित हा चेंडू लेग स्टंप मिस करेल. पंचांकडनं सिग्नल येते नॉट आउटचा. सिंगलच्या स्वरूपाने धावफलकावरती धावसंख्या बदल होतो. बघा किती जल्लोषाने थर्ड मॅन पॉइंट शॉट स्क्वेअर लेग शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट कव्हर मिड ऑन सचिनला पाहतोय आपण. त्याच्यानंतर यष्टी रक्षक योगेशला सर्वांना अपिलामध्ये उत्साह जास्त होता, थोडासा आत्मविश्वास कमी. पुन्हा एकदा माता स्क्वेअर कटचा व्हाट अ शॉट. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू 4 धावांसाठी चौकार. पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा अपील झाली होती, परंतु हा शॉट सिलेक्शन खूप चांगलं होता सुभाष कडनं. टॉपेज आहे छेल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र तिसरा गाडी बाद होतोय. बॅक टू बॅक धक्के मैदानाच्या आतमध्ये दिलेत राजेश पाटीलने. मी म्हटलं तर राजेश पाटील अतिशय चांगला गोलंदाज आहे, त्याला मात्र लेंथ सापडत नव्हती पहिल्या मॅच मध्ये, परंतु इथे लेंथ सापडली आहे आणि 3 धक्के मैदानाच्या आतमध्ये दिल्यात. तर कृष्णा स्पोर्ट आपण पाहू शकाल नागझरी या संघाला. पुन्हा एकदा कुणाल वरतीच ती जबाबदारी आली आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 मोठे धक्के 3 फलंदाज आघाडीचे बाद झाल्यात. राजेशचा शेवटचा अंतिम चेंडू असेल आणि अंतिम चेंडूवरती का रहस्य दडलाय तर ज्या राजेशने 3 धक्के दिल्यात 5 धावा मात्र खर्च करताना पाहते 5 चेंडू मागे, तोच राजेश आता येणाऱ्या नवीन फलंदाजाला चेंडू फेकेल. हा चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. बघा अगोदर मध्ये चेंडूची वाट पाहिली, एक अतिशय चुरतीदार आपण क्षेत्ररक्षक पाहतोय विशाल कुंभारकरला, आणि षटक समाप्त पॉवर प्लेचं. आणि पहिल्या षटकाच्या खेळाच्या नंतर धावफलकावरती धावसंख्या 7 धावा झाल्यात आणि 3 धक्के आणि 3 फलंदाज मात्र मैदानातून बाहेर येतात. डीजे बघा ह्या चुका महागड्या ठरू शकतात. एक चुकीपर्यंत फार महागडी ठरू शकतोय. सोपा झेल ड्रॉप केलाय. ज्या चिंचवली संघाच्या क्षेत्ररक्षकाने चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका अदा केली आहे, परंतु इथे पाहू शकाल तर तिसऱ्या पंचांची मागणी निश्चित तिथे दर्शवलं जाईल की चौकार की षटकार आहे की नाही. आमचे तिसरं पंच पूर्ण टीम सज्ज आहे. हॅलो. जबरदस्त क्लॅरिटी आपण पाहू शकाल. पूर्णपणे क्षण टिपलं जातं आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. तर निश्चितच आपण पाहू शकाल षटकार आहे की नाही हा चेक केला जातोय. चेंडू अडवलाय की नाही हा दूध का दूध आणि पाणी का पाणी स्पष्ट
तर तुम्ही पाहताय स्कायरा आकाश पाटील एक जबरदस्त पुरस्कार ते शिल्डोनचे आकाशजी पाटील ह्याच्याकडनं जर प्रेक्षकांसाठी सुवर्णसाठी आयवा कॅसाठी 500 रुपये कॅश प्राईज त्यांच्याकडनं आलाय. आकाशजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तर निश्चित चेंडू अडवला गेलाय, व्यवस्थितरित्या फिल्डिंग झाली आहे, रिकव्हरी चांगली होती. पहिल्याच चेंडूवरती झेल ड्रॉप 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती. विशाल कुंभारकर गोलंदाजीवरती मात्र गोलंदाजी करता. विशालचा हा चेंडू मध्ये बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण येतो. निकेश आता मात्र चुका करत नाही या सिंगलच्या नुसार धाबलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती. गोलंदाजीसाठी विशालला पाहतोय, फलंदाजी कुणाल मात्रे याच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. आणि मागच्या मॅचचा हिरो रोशन सध्याच्या घडीला बॅटिंग करताना पाहतोय. 3 फलंदाज बाद झाल्या, 4थ्या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती परंतु ती संधी गमावली आहे चिंचोली संघाच्या. इथे मात्र वॉट अ स्ट्रोक साठी जागा बनवली, चेंडू पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. मात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बॉडी जर पाहिली किरण मात्रेची तर बघता क्षणी किती फिदा होतील. जाऊयात कॉम बॉक्स मध्ये. 3 चेंडूवरती आता मात्र एक मोठा फटका, थोडासा सुटकेचा श्वास घेतला असेल. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय परंतु इथे थोडंसं फंबल होताना पाहतोय. अति घाई संकटात नाही, ते दृश्य आम्ही बऱ्याचदा पाहिलंय चिंचोली संघाच्या मार्फत मात्र पाहायला मिळतोय. बघा एक एक झेलची किंमत ठाऊक आहे. अगोदरच्या 3 कॅचेस खूप चांगल्या पद्धतीने घडल्या चिंचोली संघाने. निकेशने झेल ड्रॉप केली, त्यानंतर आपण पाहतोय की धावा बनताना पाहतोय. धापलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डवरती 16 या आकड्यावरती. धापलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावरती पोहोचतोय. पुन्हा एकदा विशाल कुंभारकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे बेस्ट फिल्डर ऑफ द चिंचोलीचा एक अतिशय चांगला फिल्डर आपण पाहू शकता. ते देवाला मध्ये एकाक्षीने चेंडूला उचलताना सिंगलच्या नुसार धाबलकावरती कुणाल वरती खूप मोठी जबाबदारी आहे. मागच्या मॅचमध्ये जबाबदारी, पुन्हा एकदा ह्या मॅचमध्ये एक षटकार पेश करून जबाबदारी स्वीकारली आहे. गोलंदाजी आपण पाहू शकाल विशालचा हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु सिंगल रोखू शकला नाहीये. सिंगल नुसार षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकाच्या अखेरीस आपल्या धाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय तर 18 या आकड्यावरती. तर या षटकामध्ये आपण पाहू शकाल तर 12 धावा खर्च केल्यात. गोलंदाज शॉर्ट मीटिंग मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आपण डीजे कडे. प्रणित यांचे लालचंद्र दादांकडनं निश्चितच आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह दिलेत. तर पुन्हा एकदा जबरदस्त वॉट अ स्ट्रोक, गॅपमध्ये 20 सेपमध्ये हा फटका होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी चौकार. रोहित शर्माला जास्तीत जास्त खेळताना इनसाइड आउट पाहू शकाल. कुणाच्या माध्यमातून हा स्ट्रोक खेळला गेला होता. चेंडू मात्र पहिल्याच बॉम्ब्सवरती सीमारेषेच्या बाहेर. सोन्या पाटील, सोन्याचा हा चेंडू सुद्धा पाहू शकाल खणखणीत खेळून काढलाय. चेंडूला मात्र फाटवलाय डीप पॉइंट मधून सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक चौकार.
आपण गोलंदाजी करण्यासाठी हाई चेंडू मात्र एज लागतोय, जेल पर्यंत पोहोचेल की काय? यस, फलंदाज बाद, मोठा झटका मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. सोन्या पाटीलने फलंदाज कुणाल बॅक टू द सोबत भालचंद्र दादा यांच्याकडनं 3 चेंडू 3 षटकार फेस केले. तर रोख रक्कम भारत मात्रेसाठी पारितोषिक असेल 6,000 रुपयाचा आणि पहिला षटकार आलाय बिग हिट. तेहतीस या आकड्यावरती 11ची सरासरी मी म्हणेल चांगली सरासरी मेंटेन केली आहे आतापर्यंत. तर पाहू शकता आपण श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी या संघाच्या खेळाडूंनी 3 षटक समाप्त. डीजे त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट बॅनर जर हिट झाला तर त्यांच्या गाडीचा नंबर 0 पाय 0 पाय 505 रुपयाचं पारितोषिक असणार आहे खेळाडूंसाठी. तर निश्चितच आपण पाहू शकाल व्यासपीठावरती सुद्धा पारितोषिकांचा वर्षाव दुर्गेशजी यांच्या माध्यमातून बालचंद्र दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणिती आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली आहे. पहिलाच बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र जेल टिपले जात आहे. कॉटन बॉल चान्स होती आणि विकासने ते स्वीकारल्या. फलंदाज बाद. आपण पाहू शकाल नारायण गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना आम्ही या रंगमंचावरती आमंत्रित करतोय. आपली जागा व्यासपीठावरती या, आपण या. त्यानंतर आमचे गावातील थोर समाजसेवक आपण रवी दादा यांना आमंत्रित करतोय. या दादा आपण आपलं सुद्धा स्वागत आहे. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर त्यानंतर मधुकर पवार यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतोय. तर पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला बाद केलाय. हा चेंडू मात्र लेंथ पाहावी लागेल विकास पाटील, परंतु पंच आमच्याकडे इशारा देतात की हा चेंडू वाईट ऑफ स्टंपला, वाईट बॉल, अवांतर धाव. तर यापुढील सामना असेल टॉस बॉक्समध्ये तोरीच मात्र इमिजिएटली रिपोर्ट करायची आहे. अंतरली संघ आणि बालेगाव संघ. पुन्हा एकदा माझ्या चेंडूला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय.
इथे मात्र संधी आहे, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. फलंदाज रॅपर गेलाय. आपल्याकडे रिव्ह्यू असेल त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे बघा खेळाडू कक्ष खेळाडूंसाठी बसण्यासाठी दिलाय. प्लीज तुम्ही देखील एक चांगल्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहे म्हणून प्लीज तिकडे बसा. तर निश्चित तिसऱ्या पंचाने डिसिशन आमच्यापर्यंत कळवलाय. फलंदाज नॉट आउट असेल. बघा या 2 धावा पूर्ण होतात. आज थोडंसं ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहतोय. धाबलकावरती धावसंख्या स्कोअर बोर्डवरती धावा वाढवताना पाहिले. विकास पाटील पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. धाबलकावरती धावसंख्या 35 या आकड्यावरती पोहोचलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. अगोदरच मात्र चेंडूला शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने. डॉट चेंडूची विकास चांगलं कमबॅक. 35 धावांपर्यंत पोहोचला. एकात मोठा फटका 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचू शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोअरमनचा वापर, गती कमी केली आणि तिथे मात्र नतीजा पाहू शकता. आपल्यावरती नाराज आहे स्वतःवरती, परंतु इथे फलंदाजाला मोठा शॉट खेळता आला नाही आहे, स्ट्रोक खेळता आला नाही आहे आणि इथे मात्र फलंदाज आपला स्वर्गीय वेदान 11 अंतरली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल बालेगाव संघ. या 2 संघामध्ये ही लढत आहे. तर आपण तोरीच टॉच उडवण्यासाठी यायचं आहे. विकासने या षटकामध्ये 2 फलंदाजांना माघारी पाठवलाय. पुन्हा एकदा विकास तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. हा जबरदस्त स्ट्रोक. पुन्हा एकदा विशाल जेलकाली, नो मिस्टेक, व्हॉट अ कॅच. विशालने आज खूप इम्प्रेस केलाय क्षेत्ररक्षणामध्ये. स्टँडर्ड दाखवलाय चिंचिवली टीमचा. जेल टिपलं जातोय फलंदाज बाद.
बॉक्स निश्चित पुण्याचं काम असतं. पाणी पाजणं हा फार पुण्याचं काम आहे आणि ते अतुल शेठ पोराडे आमच्या व्यासपीठावरती आले. त्यांचं स्वागत मी करतोय स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषकामध्ये. तर शेवटचा अंतिम चेंडू असेल, पाहायचंय का हा रस डळलाय आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती ज्या फटकेची गरज होती तो फटका आलाय. षटकाराने पुन्हा एकदा आपण पाहू शकाल टोटल मेंटेन ठेवली आहे. धावफलकावरती धावसंख्या षटकाराच्या मदतीने आल्यात 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट असेल आता या चिंचवली संघाला. कारण गोलंदाजी स्ट्रॉंग आहे आणि गोलंदाजी श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी या संघाकडे गोलंदाज आहे. पलटवार ते करू शकतात. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला असेल क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाला पलटवार केला आणि या मैदानातून बाहेर पाठवला. अशा पद्धतीचा पलटवार होऊ शकतो. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन संघनायक 42 झाल्या. 43 धावांची गरज असेल तर निश्चित टॉस बॉक्स मध्ये संघनायकांना आम्ही आमंत्रित करतोय. आपण स्वर्गीय वेदांत 11 अंतरली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल बालेगाव या दोन संघामध्ये ही लढत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये याचा टॉस उडवण्यासाठी शिवशंभो 11 बालेगाव आणि वेदांत स्वर्गीय वेदांत 11 अंतरली अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला पाहू शकता आपण वेदांत 11 चे कॅप्टन अंतरलीचे रोशन पाटीलला आपण पाहता आणि त्यांच्या सोबत आपण पंकज बोराडे हा बालेगावचा कॅप्टन आहे. तर आपण नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय अतुलजी बोराडे यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. तर त्यानंतर आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल दुसरं सत्र कसं असेल 43 धावा या पूर्ण होतील की नाही त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही कॉम्बॉक्स मध्ये बोलवतोय. तर अर्थात साहेबू भंडारी यांना तर निश्चित टॉस उडवला जातोय. टेल तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर या अंतरली टीम नाणेफेकीचा कौल जिंकते. काय डिसाईड करणार फील्ड. तर शेवटचा प्रश्न मात्र स्पर्धा कशी वाटली. कारण बालचंद्र दादा नेहमीच नवीन नवीन संकल्पना करत असतात परंतु यावर्षी कशा पद्धतीने ही स्पर्धा वाटली. स्पर्धा तर खूप छान असते. दरवर्षी आम्ही इथे खेळतो आणि खेळताना खूप आनंदही वाटतो. आणि ही एंट्री आमची पप्पू पाटीलच फिक्स करतात आणि ॲक्च्युली त्यांचा मुलगा वारला त्या नावानेच आज ही एंट्री खेळणार आहे वेदांत 11. निश्चित मात्र वेदांतला सुद्धा तुमच्या माध्यमातून भावपूर्वक श्रद्धांजली देऊ आम्ही. तर ही प्रतिक्रिया होती. अंतरली टीम टॉस जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. तर नाणेफेकीचा कौल जिंकला असता बालेगाव या टीमने तर काय डिसाईड केलं असतं. फिल्डिंगच घेतली असते आम्ही सुद्धा. तर मात्र आता नाणेफेकी गमवली. आता फलंदाजी करायची. 4 षटकांचा सामना 4 षटकामध्ये आहे. बघा अंतरली संघासोबत गेलं असताना किती धावांचा टार्गेट असेल. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. आमचे पण सगळे यंगस्टर्स आहेत. बघू प्रयत्न करू. आणि चीज यंगस्टर आहेत परंतु असे कोणते खेळाडू असतील ज्याच्यावरती तुमची पूर्णपणे टीम ही डिपेंड असेल की जास्तीत जास्त धावा कुटण्याची कामगिरी करतील. अजय महेश आणि बंटी पाटील खास. तर निश्चित शेवटचा अंतिम प्रश्न बालचंद्र दादा आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील. आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि ही स्पर्धा आम्ही दरवर्षी खेळत असतो. तर ही प्रतिक्रिया होती आपण बालेगाव टीमच्या कॅप्टनची. दोन्ही संघांना बालचंद्र दादाकडनं आणि आमच्या कॉम्बॉक्सकडनं शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट या घडावा यासाठी दोन्ही संघांना आमच्याकडनं शुभेच्छा. तर निश्चित आपण पाहू शकाल आनंद मॅचचा घेताना छोटे छोटे लहान मुले उद्याचा भविष्य आमच्या MTC या वाहिनीच्या माध्यमातून स्क्रीन समोर पाहू शकता आपण. उद्याचा भविष्य इथूनच मात्र क्रिकेटची आवड ओढ. पण जाऊया आपण सामना कसा असेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये चिंचवली संघाची पोहोचली आहे. मात्र या 43 धावा होतील की नाही यांचं उत्तर ऐकूया साहेबू भंडारी यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू आला ते कापेट घरंगळत चालला. मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल केला जाईल का पाहायचा सचिन. यस नो बेट विचार केला होता आणि अंतिम मुवमेंटला होता योगेश सरकून आल्या धावेसाठी आणि पहिल्या चेंडूवरती अकाउंट स्वतः बरोबर संघाचं
43चं लक्ष आहे. हे लक्ष मागे मॅचमध्ये त्याने तिथे 36 धावा डिफेन्स केल्या होत्या. मात्र या मॅचमध्ये ते चित्र पाहायला मिळेल का? अगेन्स्ट खेळणारा संघ वेगळा आहे, ती वेळ वेगळी होती, संघ वेगळा होता. इथे संघ वेगळा आहे आणि वेळ वेगळी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. योगेश भरपूर उंच गेलाय, दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकेल. हा गोल्डन झेल स्वीकारत असताना कुणाल मात्र वाट कॅच. पाटील झेल स्वीकारत असताना पहिला धक्का. इथे मात्र योगेश कुंभारकर बॅक टू द डगआउट. लागलेला हा पहिला खूप मोठा धक्का टीम चिंचवलीला. स्क्वेअर लेगच्या घेऱ्यामध्ये आता अगदी मागच्या बाजूला झुकत असताना हा झेल टिपलाय. 2 वरती पहिला खेळाडू गारद झालाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार आहे. लेफ्ट आर्म हा चेंडू उलटा होता. गॅप शॉट सिलेक्शन चांगला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर स्लीपरच्या मधून सीमारेषेच्या दिशेने चौकार. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट कडे सरकलाय. मात्र चेंडूला थांबवण्यामध्ये यश आले. तोपर्यंत धावा 2 कॅरी केल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. चिंचोळी संघ म्हटलं की धावा पळून काढण्यामध्ये एक सक्षम संघ आहे आणि तेच चित्र इथे दाखवत असताना मैदानावरती 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. अवघड 3 ने पुढे सरकत असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज चांगला आहे. मागील मॅच मध्ये देखील त्याने 5 धावांचं षटक गाठवलं होतं. बंटी खूप चांगली गोलंदाजी करतोय बंटी आतापर्यंत. या षटकात देखील गोलंदाजी चांगली झाली आहे बंटीची. लेफ्ट आर्म द विकेट. रिव्हर्स अटॅक करायचा होता, मात्र चेंडू स्टिकच्या बाहेर झाले दर्शवत असताना इथे पंच. तोपर्यंत धाव मिळेल 1. आतापर्यंत 10 धावा लीग बायच्या रूपात मिळालेली धाव. निर्णायक काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील अजूनही. जिथे 43 बनवत असताना पहिला खेळाडू इथे मात्र आपण पाहू शकतो योगेशला बाद करण्यामध्ये यश आलंय. बंटीला पहिला धक्का लागलाय टीमला. 2 वरती पहिलाच धक्का लागला होता, मात्र तिथनं या दोघांमध्ये चांगली तालमेल चालू आहे. फक्त पुष्कर खुश उडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल आहे. देवीदास आणि दुसऱ्या धावेला स्वीकारत असताना कॉल सक्सेसफुल आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्यात आणि पहिल्या षटकाचा इथे वाजवी खेळ संपलाय. तिथे पहिल्या षटकामध्ये 1 बाद 12 वरती 1 षटक पहिला संपलाय. डीजे
रिव्हर्स अटॅक काय फटका चांगला आहे, नो मॅन्सला दूरवरनं क्षेत्ररक्षक येतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. देवीदासच्या बॅटमध्ये देवीदास आणि सचिन ही जोडी वन डाऊन साठी टीम चिंचोळीसाठी संघर्ष करताना या मॅच मध्ये नाणेफेकीचं कॉल जिंकलं होतं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, रिव्हर्स अटॅक केलाय, फटका उंच आहे आणि रिव्हर्स अटॅकचा हा दर्जेदार षटकार. यावेळेसचा चेंडू चांगला आहे, मागे डॉट बॉल, एक डॉट बॉल प्रेशर अजूनही मॅच संपला नाही, तुम्हाला 43 बनवायचे आहेत धाबा. दुसऱ्या षटक चालू असताना आपण चांगली धावसंख्या बघतोय टीम चिंचोळीची. 24 धाबा, अजूनही 19 धावांची गरज आहे. आता खेळाडूला काहीतरी दुखापत झालेली आहे. नक्कीच लहान मुलांना सूचना असेल, पण कॅमेरा मॅक्सचे जे स्टँड आहेत त्याच्यावरती कोणी चढू नका, हा दुखापत होऊ शकतो. लक्ष असू द्या, कोणी चढू नका त्याच्यावरती. इथे मात्र येत्या 11 तारखेला शनी मंदिर इथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तर आपण पाहतो इथे कॅपला दुखापत झाली होती देवीदास चांगली फलंदाजी करतो टीमसाठी. अजूनही या मॅच मध्ये आपल्याला संघर्ष पाहायला भेटेल. आतापर्यंत धावा बनल्यात 24, अजूनही 19 धावांची गरज आहे, कारण 43 बनवायच्या 4 षटकांमध्ये, 24 मध्ये 43 ची गरज असताना योगेशला थोडीशी मार नक्की पडली आहे. मात्र हा चेंडू विटान 5 मागच्या बाजूला लॉंग स्टॉपला खेळायचा होता, म्हणजे चेंडू एसटी मागे गेलाय, डॉट बॉल. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये गरज आहे ती 12 चेंडूमध्ये गरज असेल ती 19 धावांची. पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला 24 धावा पाहायला मिळाल्यात. मात्र येणाऱ्या 12 मध्ये 2 षटकांमध्ये अजूनही धावा बनवायच्या 19. संघर्ष पाहायला भेटेल. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर धून.
ते मात्र उलटा चेंडू आला होती कापेट घरंगळ सीमारक्षकाला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देवाचं नक्कीच चाललं जातं मात्र नकार आहे नॉन स्ट्राईक अँडचं चिन्ह. या षटकात तुम्हाला एकदम मोठे टोले टोलवावं लागतील कारण डेट ओव्हरला आपण बघितलं मागील मॅचमध्ये 4-12चं समीकरण असताना षटकार आला होता. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना अजय पाटीलला तिथे मात्र अंतिम चेंडूमध्ये बाद केलं होतं. ही गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला भेटत जी हाणामारी करावी लागेल. मला 12मध्ये 19 धावा मॅच सध्या तरी डिपेंड्स आहे. बॅलन्स पाहायला मिळतो. मॅच कोणी जिंकू शकतो. आता इथनं चांगली गोलंदाजी केली तर नागझरी संघ वापसी करू शकतो अजून या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी मागील मॅचमध्ये या गोलंदाजाने केली. कुणा ऑलराऊंडरच्या भूमिकेत सध्या पॅव्हलियन यांकडनं तिसऱ्या षटकाचा खेळ करत असताना हा लगातारचा तिसरा चेंडू बीट झाला आहे. देवीदास वरती जबाबदारी होती. 2 मोठे फटके आल्यानंतर फलंदाज लगातारचे 3 चेंडू बीटही झाला आहे. क्रमण हे परिचय आहे. अजूनही खूप काही दडलंय या मॅचमध्ये. प्रेक्षक एन्जॉय करतात या मॅचला. खूप मोठी मॅच आहे सध्याच्या घडीला. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. देवीदासने उडवलाय आणि चेंडू लॉंगांच्या डोक्यावर फ्लाय होत असताना षटकार. चेंडू गदून काढला. दुसऱ्या धावेचा खेळता क्षणी कॉल आहे मात्र पाहावं लागेल इथे दुसऱ्या धावेसाठी सचिन पुन्हा एकदा नकारतो कारण तिथे रिक्स आहे आणि रिक्स मात्र नकारत असताना कारण इथे बाद झाला की परिणाम वेगळा पाहायला भेटतो. आली सिंगल या चेंडूवरती. अजूनही आपल्याला पाहायला गेलं गणित समीकरण 8 चेंडू आणि 11 धाबा. 1-2 डॉट चेंडू आले तर अंतिम षटकामध्ये 8-9 धाबा तुम्हाला विजय कदाचित मिळून देऊ शकतात कारण अंतिम षटक जो गोलंदाज फेकतो तो चांगली गोलंदाजी करतो. मात्र इथना 2 चेंडू सध्या तरी मात्र कुणाला चांगले फेकावे लागतील. तिसरा आणि महत्वाचा षटक असेल टीम श्रीकृष्ण क्रिकेट संघ चाल नागझरीसाठी. 8 मध्ये 11 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी या धावेचं नियम आहे. या स्पर्धेचा नियम आहे. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेला मग सचिननेच मैदानाचा ताबा सोडलाय. लागलेला हा खूप मोठा धक्का. सचिन मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का टीम चिंचवली. सात 11चं समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलते जिथे मात्र फलंदाज बाद झालाय. कुणाल तयार आहे. हा चेंडू खेळायचा होता तोपर्यंत धाव मिळतोय. फलंदाज बाद झालाय. लगातारचा दुसरा धक्का. समीकरण बदलतोय. निर्णायक 6 चेंडू मध्ये शेवटचा षटक इथे वाचलाय. फलंदाज
तर देवीदास तयार आहे. तो गोलंदाज रोशन वरती बॅटचा कडा आहे की पाहावं लागेल आणि इथे मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. लॉंग स्टॉपला चौकार. त्यावेळेस मात्र नशिबाचा चौकार हे शब्द आवर्जून येतोय. चौकार आलाय. हा ही बॅटचा कडा घेऊन हा ही चेंडू मागे येतोय. नो मॅन्सला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवीदासच्या बॅट अंदाज देवीदाशी आणि इथे मात्र त्याला नशिबाची साथ लाभली मी म्हणेन. दोन्ही चेंडू एसटी मागे आले. लॉंगस्टॉपला एक चौकार पाहायला भेटला एक थर्डमॅनला. मात्र इथे अजूनही वेळ गेली नाहीये. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 3 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत कारण चेसिंग कंपल्सरी. एखादा डॉट बॉल प्रेशर आणू शकतो कधी विकेट आणखी प्रेशर आणू शकतो. मात्र एखादा मोठा फटका मॅच संपू शकतो. हा चेंडू भरपूर महत्वाचा असल्या मॅच मधील सर्वात मोठा चेंडू. हा चेंडू पाहावा लागेल. डॉट बॉल. हा प्रेशर आहे. अजूनही मॅच संपला नाहीये. 3 चेंडू 3 धाबा. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. देवीदासने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली. लिडिंग ऑफ दी फ्रंट ज्याला म्हणतात ना ती जबाबदारी स्वीकारली आहे या खेळाडूने. मात्र इथे वेळ बदलली आहे. डॉट बॉल आलाय कारण मागील षटकामध्ये तो 3 डॉट बॉल झाला होता. तर इथे तेच रिप्ले पाहायला मिळेल की मॅच संपेल हा प्रश्न आहे. हा चेंडू चटला उडवलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल खेळता क्षणी केलंय आणि दुसऱ्या धाब्यासाठी पाहावं लागेल. अंपायरचं सिग्नल तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. मात्र पाहावं लागेल तिथे फलंदाज सेफ आहे की बाद पाहावं लागेल. दुर्गेश पाटील चेक करायचं आपण. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. या चेंडूवरती फलंदाज धाव बाद आहे की सेफ आहे हे पाहावं लागेल. और 3 पंचांचा निर्णय होती. फलंदाज बाद आहे. एक धाव मिळेल टीम श्रीकृष्ण चाल नागसरीला. मात्र 2 मध्ये 2 धावा. अजूनही मॅच काय फायटिंग मॅच पाहायला मिळते. 1 धावाली दुसऱ्या धावेसाठी खेळाडू बाद झालाय. 3 चेंडू 3 धावांची गरज होती. या चेंडूवरती 1 धावली आहे आणि फलंदाज देखील बॅट्समन बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानावरती 2 चेंडू 2 धावा. काय मॅच रंगली आहे. येणारा डॉट बॉलला तर आणखी प्रेशर पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये देखील हेच अंतिम चेंडूपर्यंत मॅच गेली होती आणि अंतिम चेंडूवरती
श्रीकृष्ण क्रिकेट संघ 4 लाख जरीने विजय संपादित केलं होतं. मात्र इथे अंतिम चेंडूपर्यंत हा मॅच जाईल का? 2 मध्ये 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, धावा बनवायचे देखील 2. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. दोन चेंडू 2 धावा. गोलंदाज तयार आहे. फलंदाज तयार आहे देवीदास, ज्याने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. हा चेंडू मॅचचा कडा घेऊन निष्ठी मागे झाला लॉंग स्टॉपला आणि या विजयाच्या 2 धावा स्वीकारत असताना टीम चिंचवली ही बाजी मारली अखेरकाल. 1 चेंडू राखत असताना काय इनिंग स्वीकारली आहे. लिडिंग ऑफ दी फ्रंटची पूर्णपणे जबाबदारी निभवत असताना देवीदास मात्र ऑन फायर मॅग्निफिसंट डाव स्वीकारलाय आणि नक्कीच हा मॅच संपवला आहे. ॲब्सोल्युटली नो डाऊट या मॅचचा शिल्पकार, या मॅचचा मेन ऑफ द मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल देवीदास मात्रे. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली देवीदासच्या माध्यमातून.